नमस्कार. आज आपण 12th क्लासचं जे फर्स्ट लेसन आहे केमिस्ट्रीचं सॉलिड स्टेट ते पाहणार आहोत. सॉलिड स्टेट आपल्याला माहिती आहे की मॅटरचे तीन टाइप मध्ये मॅटर असतं. वन इज द मॅटर क्लासिफाईड केलं जातं तीन प्रकारामध्ये. फर्स्ट वन इज द सॉलिड, second one is the liquid and third one is the gas. Solid, liquid आणि गॅस अशा प्रकारे आपण याला तीन प्रकारात विभागतो मॅटरला. आता याच्यातलं जे सॉलिड, लिक्विड आणि गॅस आहे हे इंटरचेंजेबल असतं. त्याला टेम्परेचर आणि प्रेशर कमी जास्त करून आपण त्याला सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस किंवा दुसऱ्या गॅसचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड आपण कन्वर्ट करू शकतो. उदाहरण पाहायचं झालं तर सॉलिडला जर आपण हीट दिली, चेंज इन हीट केला, आपण हीट दिली तर त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होतं. त्याला आणखीन हीट दिलं की तो इव्हॅपोरेट होतो. इव्हॅपोरेट झाल्यानंतर त्याचं गॅस मध्ये रूपांतर होतं. आणि ज्यावेळेस आपण सॉलिडला हीट देतो त्यावेळेस जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं सॉलिड मध्ये असणाऱ्या पार्टिकलचं, ते ऍटम असू शकतात, मॉलिक्यूल असू शकतात किंवा आयन्स असू शकतात, ते हीट दिल्यामुळे त्यांचे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असतं ते कमी होतं. त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये जे असणारा अंतर आहे दोन मॉलिक्युलर मधलं किंवा पार्टिकल मधलं, ते अंतर वाढतं आणि त्याच्यामुळे त्यांना फ्लुइडिटी येते आणि मग आपण त्यांना लिक्विड बोलतो. त्याच्यानंतर आणखीन हीट देत राहिलो आपण तर त्याचं रूपांतर गॅस मध्ये होतं आणि गॅस मध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन ही जवळजवळ नसल्यासारखंच असतं आणि ते त्याच्यामुळे ते इतस्ता फिरतात. जर आपण पाहायला गेलं तर आपण असं समजा हे अशा प्रकारचे ऍटम किंवा मॉलिक्युलर किंवा आयन्स हे सॉलिड मध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन हे जास्त असल्यामुळे ते अशा प्रकारे एकमेकाजवळ घट्ट बसलेले असतात. एकदम फिक्स पोझिशन असते आणि फिक्स पोझिशन असल्यामुळं ते त्यांना रिजिडिटी येते. फिक्स पोझिशन मध्ये त्यांना रिजिडिटी येते. याच्यावरच लिक्विड मध्ये जे आहे ते हे पण जे पार्टिकल असतात ते जवळजवळ असतात, परंतु यांच्यामुळे ते जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असतं ते हे सॉलिड पेक्षा खूप कमी असतं आणि त्याच्यामुळे ते फ्लुइड होतात, ते इतस्ता जाऊ शकतात. याच्या उलट गॅस मध्ये जे पार्टिकल असतात ते खूप खूप दूर असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन जवळजवळ नसतं, त्याच्यामुळे ते इतस्तता पसरतात. त्याच्यानंतर आपण सॉलिड हा काय असतं, ते सॉलिडला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. ते इनकॉम्प्रेसेबल असतात आणि ते रिजिड असतात. आणि फिजिकल स्टेट ऑफ सॉलिड, जे फिजिकल स्टेट ऑफ सॉलिड, लिक्विड किंवा गॅस हे त्यांच्यामध्ये असणाऱ्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे असतं, हे आपण आता पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड पाहूया आपण. प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. फर्स्ट प्रॉपर्टी आहे त्यांचा फिक्स असा मास असतं. त्यानंतर त्यांचा शेप फिक्स असतो. त्याच्यानंतर त्यांचं जे व्हॉल्यूम आहे ते पण फिक्स असतं. व्हॉल्यूम शेप आणि मास हे त्यांचं फिक्स असतं. त्याच्यानंतर त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा शार्प असतो. मेल्टिंग पॉइंट शार्प असतो. हे दोन्ही पण जे प्रॉपर्टीज आहेत
त्या प्रॉपर्टीज ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे खूप जास्त असल्यामुळे याला येतात. त्यांच्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन मॅक्झिमम असतं. यांच्यात जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते मॅक्झिमम असतं. त्याच्यानंतर त्यांच्यात जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे असतात ते ऍटम असू शकतात, मॉलिक्यूल असू शकतात किंवा आयन्स असू शकतात. त्यांची जी जागा आहे ती पोझिशन जी आहे त्यांची त्या सबस्टन्स मध्ये किंवा त्या वस्तूमध्ये ती फिक्स असते. त्याच्यामुळे ते हालचाल करू शकत नाही. ते जागेवर एकाच जागेवर स्थिर असतात. त्यांची कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जागा आहे ती फिक्स असते. हे आपण काही प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत सॉलिडच्या. आता आपण पाहणार आहोत की क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. सॉलिडचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केले जातं आपण ते पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. आता हे कोणत्या आधारावर केलं जातं ते पाहूया. द प्रेझेन्स or absence of orderly arrangement of constituent particle of the solid. The presence or absence of orderly arrangement of a constituent particle of the solid. या एका आधारावर आपण या सॉलिडचे क्लासिफिकेशन करणार आहोत. हे सॉलिडचे दोन प्रकारात केले जातं. फर्स्ट वन इज द क्रिस्टलाइन सॉलिड. crystalline solid and the second one is the amorphous solid. Solids हे लिहून घेतलं असेल तर मला हे पुसायला. तर आपण क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड पाहणार आहोत. आपण पाहिलं की क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड हे कशाच्या आधारावर केलं जातं तर त्यांच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात त्यांचं अरेंजमेंट कसं आहे, ऑर्डरली अरेंजमेंट कसं आहे त्याच्यावरून आपण जे क्लासिफिकेशन आहे ते दोन प्रकारचं करतो. वन इज द क्रिस्टलाइन सॉलिड and second one is the amorphous solid. तर जे क्रिस्टलाइन सॉलिड आहे ते इज
a crystalline solid is a homogeneous solid in which constituent particle are arranged definite repeating pattern यांचं जे अरेंजमेंट असतं क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं जे अरेंजमेंट असतं ते डिफाइनाइट रिपीटिंग पॅटर्न मध्ये असतं. तर आपण उदाहरण पाहायला गेलं तर फॉर एक्झाम्पल ए आणि बी हे दोन ऍटम आहेत. त्यांचं अरेंजमेंट एखाद्या सबस्टन्स मध्ये अरेंजेड कशा प्रकारे होईल, ए बी परत ए बी परत ए बी परत ए बी आणि नंतर बी ए बी ए बी ए बी ए त्याच्यानंतर परत ए बी ए बी ए बी ए बी अशा प्रकारे अरेंजमेंट झालं. याचाच अर्थ काय झाला की याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे फॉर एक्झाम्पल हा ऍटम परत रिपीट इथे झाला परत इथे झाला परत इथे उभी पण मांडली पाहिजे आपण. वर्टिकल जरी आपण अरेंजमेंट पाहिलं तरी ए बी परत ए नंतर आपल्याला माहिती की ह्या अरेंजमेंट वरून आपण फिक्स करू शकतो की इथं बी येणार आहे, इथं ए येणार आहे, इथं परत बी परत इथं ए, इथं बी परत इथं ए परत बी आणि इथं परत ए अशा प्रकारे अरेंजमेंट होईल. याचाच अर्थ आपण जर इथं पाहिलं क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये तर आपण सांगू शकतो की ह्या ठिकाणी अरेंजमेंट कसं असू शकतं किंवा इथं जर अरेंजमेंट पाहिलं तर ह्या ठिकाणी त्याचं अरेंजमेंट स्ट्रक्चर कसं असेल ते आपण सांगू शकतो. याचाच अर्थ क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे अरेंजमेंट असतं ते फिक्स असं असतं. याच्या विरुद्ध जर अमॉर्फियस सॉलिडचं आपण डेफिनेशन पाहिलं तर amorphous solid मध्ये the substance that appear like the substance that appear like solid but do not have well developed perfectly ordered crystalline structure. आपण पाहिलं तर क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे स्ट्रक्चर असतं सबस्टन्सचे जे स्ट्रक्चर असतं ते
पार्टिकल जे असतात त्यांचं अरेंजमेंट हे डिफिनाइट आणि रिपीटिंग पॅटर्न मध्ये असतं. याच्या विरुद्ध एमॉर्फियस सॉलिड मध्ये जे त्यांचं अरेंजमेंट आहे ते दिसायला लाईक अ सॉलिड दिसतात, बट डू नॉट हॅव द वेल डेव्हलपेड परफेक्टली ऑर्डरेड क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. यांच्यामध्ये परफेक्टली ऑर्डरेड असं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर नसतं. म्हणजे जर आपण हेच उदाहरण हाच सबस्टन्स जर तिथं घेतला ॲज अ इमॉर्फियस सॉलिड मधून, तर त्याची रचना कशी होऊ शकते पहा. इथं जर पाहिलं तर असं होऊ शकते ए बी बी ए बी बी ए अशा प्रकारची त्याची अरेंजमेंट येऊ शकते. इथं आपण अशा प्रकारे ए बी बी ए बी, इथं आपण बी बी अशा प्रकारे अरेंजमेंट होऊ शकते. म्हणजे आपण इथं जसं आपण फिक्स सांगू शकत होतो की इथं जे स्ट्रक्चरचं अरेंजमेंट आहे तेच अरेंजमेंट या बाजूला पण असू शकतं, परंतु आपण इथं डिफाइनाइट असं सांगू शकत नाही, कारण यांच्यामध्ये जे आहे परफेक्टली डेव्हलपेड ऑर्डरेड क्रिस्टलाइन स्ट्रक्चर नसतं. त्याच्यामुळे इथं जी रचना आहे ती रचना इथं असेलच असं नाहीये. हे एमॉर्फियस सॉलिड मध्ये होतं. त्याच्यानंतर एमॉर्फियस सॉलिड मध्ये त्यांच्यामध्ये जे ऑर्डर असतात क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हे ऑर्डर मध्ये नसतात. मेल्टिंग पॉइंट्स त्याच्यानंतर आपण पाहूया यांच्यामध्ये जो मेल्टिंग पॉइंट आहे, जो क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये मेल्टिंग पॉइंट आहे तो मेल्टिंग पॉइंट हा शार्प असतो. मेल्टिंग पॉइंट हा शार्प आणि मेल्टिंग पॉइंट हा खूप हाय असतो आणि ते पर्टिक्युलरली त्यांच्या मेल्टिंग पॉइंटला पूर्णपणे लिक्विड मध्ये कन्वर्ट होतात. परंतु एमॉर्फियस सॉलिड मध्ये ते त्यांचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो फिक्स असा नसतो, शार्प असा नसतो. त्यांना आपण जसजशी हीट देत राहू तसतसे ते स्लोली कन्वर्ट होतात लिक्विड मध्ये आणि नंतर फ्लो व्हायला सुरुवात होते. याचं जर उदाहरण पाहायचे झाले आपण फॉर एक्झाम्पल जर पाहायचे झाले तर ग्लास, रबर, प्लास्टिक. आपण पाहिलं असेल की आपण रबर किंवा प्लास्टिक किंवा ग्लासला जर उष्णता दिली ते सुरुवातीला थोड्या प्रमाणात वितळण्यासाठी मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू ते पूर्णपणे मेल्ट होतात. परंतु याच्यामध्ये जर जे क्रिस्टलाइन सॉलिड आहे त्याला जर आपण हीट द्यायला लागली तर ते अचानकपणे त्यांचा शार्प मेल्टिंग पॉइंट असल्यामुळे ते पूर्णतः त्या मेल्टिंग पॉइंट आला की त्याला ते पूर्णपणे मेल्ट होतात. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की हे जे असतात जे हे क्रिस्टलाइन सॉलिड असतात आणि हे जे एमॉर्फियस सॉलिड असतात यांच्यामध्ये आणखीन एक डिफरंट आहे किंवा यांचा एक आणखीन एक जी प्रॉपर्टी ते आपण पाहणार आहोत की हे एनिओट्रॉफी असतात. एनिओट्रॉफी याचा अर्थ देअर फिजिकल प्रॉपर्टीज, देअर फिजिकल प्रॉपर्टी like refractive index, change with direction. याला एनिओट्रॉफी सॉलिड पण बोललं जातं कारण काय देअर फिजिकल प्रॉपर्टी लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो डायरेक्शन नुसार. आता तो का होतो कारण आपण पाहिलं की हे जे आपण सबस्टन्स घेतलेला आहे इथे दोन सबस्टन्स मिळून दोन ऍटम मिळून दोन वेगवेगळ्या याचे ऍटम मिळून एलिमेंटचे ऍटम मिळून हा पदार्थ हा तयार झालेला आहे. क्रिस्टलाइन सॉलिड तयार झालेला आहे.
तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अरेंजमेंट जर ह्याची जर पाहिलं तर अशा प्रकारचं आहे, परंतु जर आपण पाहिलं की इथून जर हे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की जे अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स येतात, जे ऍटम येतात ते एकाच पदार्थाचे आहेत. याचाच अर्थ काय, इथलचा रिफ्रॅक्टिंग इंडेक्स आणि इथलचा रिफ्रॅक्टिंग इंडेक्स हा वेगवेगळा असेल. याचाच अर्थ ते डायरेक्शन नुसार चेंज होतात. आपण इकडून जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाहायला गेलो तर तो वेगवेगळा असू शकतो. याच्या विरुद्ध जर आपण एमॉर्फियस सॉलिड पाहिलं तर एमॉर्फियस सॉलिड जे असतात ते आयसोट्रॉपिक असतात. आयसोट्रॉपिक असतात याचा अर्थ काय की त्यांच्यामध्ये जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा चेंज होत नाही, डायरेक्शन नुसार चेंज होत नाही. कारण यांच्यामध्ये जे जे पार्टिकल आहेत ते पार्टिकल एव्हरेज जर पाहायला गेलं तर ते कोणत्याही अँगलनी किंवा कोणत्याही डायरेक्शननी हे सेमच असतात. ह्या इथून पाहिलं तरी पण किंवा असं पाहिलं तरी पण त्यांचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येतो तो सारखाच येऊ शकतो. तो म्हणजे एव्हरेज जर पाहिलं इथे तो एव्हरेज येत नाहीये, परंतु जर एव्हरेज पाहिलं, मी उदाहरणार्थ इथं जर याचं अरेंजमेंट आणखीन वाढवलं तर असं पण होऊ शकतं. अशा प्रकारे याचाच अर्थ एव्हरेजली जर विचार केला तर यांचं जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरमुळे त्यांचे हे जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे डायरेक्शन नुसार चेंज होत नाही, ते सेमच राहतात. हे आपण पाहिलं क्रिस्टलाइन सॉलिड अँड इमॉर्फियस सॉलिड बाबत. त्याच्यानंतर आणखीन एक प्रकार आहे तो पण आपण याचा पाहूया. क्लासिफिकेशन मध्ये आणखीन पण काही क्लासिफिकेशन केले जातात तर ते पाहूया आपण. त्याच्यातलं एक आहे ते आहे म्हणजे आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम हे आहे आपला आयसोमॉर्फिझम. तिसरा प्रकार आहे आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय ते पाहूया. टू और मोर सबस्टांसेस, टू और मोर substances having the same crystal structure are said to be isomorphism. Isomorphism. In these types of substances, chemical composition have a same atomic ratio. Same atomic ratio. They have same atomic ratio. They have same chemical composition. Same chemical composition. Same composition has the same atomic ratio. Composition has the same atomic ratio. यांचा atomic ratio जो असतो दोन सबस्टन्सचा तो कसा असतो, सेम असतो. उदाहरणार्थ NaF and MgO हे जर आपण पाहिलं तर त्यांचा केमिकल कंपोजिशनचा जो ॲटॉमिक रेशिओ असतो तो 1:1 असतो. किंवा आणखीन एक उदाहरण जर आपण पाहिलं NaNO3 and CaCO3 हे जर पाहिलं तर त्यांचा पण कंपोजिशन रेशिओ जो असतो 1:1 and 1:3 अशा प्रकारचा असतो. आणि
याला आयसोमोरिझम बोललं जातं की यांच्यामध्ये जे केमिकल कंपोजिशनचा जो एटॉमिक रेशिओ असतो तो सारखाच असतो. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये तो आहे पॉलिमॉर्फिझम. दुसरा प्रकार आपण पाहूया पॉलिमॉर्फियस. याचं डेफिनेशन आहे अ सिंगल substance that exist in two or more form or crystalline structure crystalline line structure यामध्ये काय अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म ऑर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. याचं काय जे एकच सबस्टन्स आहे परंतु त्याचं स्ट्रक्चर जे असतं ते टू ऑर मोर फॉर्म मध्ये असतं किंवा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं. दोन किंवा दोनापेक्षा जास्त क्रिस्टलाइन स्ट्रक्चर त्याचे असतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं कार्बन हे दोन प्रकारच्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये आढळतं. वन इज द ग्रेफाइट and another one is the diamond. हे जे पॉलिमॉर्फियस स्टेट आहेत कार्बनचे, ग्रेफाइट आणि डायमंड हे दोन प्रकारांमध्ये आढळतं. त्यांचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. एकच सबस्टन्स आहे कार्बन परंतु त्यांच्या स्ट्रक्चरमुळे ते दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये झालेले आहेत. एक आहे ग्रेफाइट आणि दुसरा आहे डायमंड.